आज मकर संक्रांत वर्षातील पहिला सण असल्याने पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर आता बघितलं तर विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, अशा मंदिराच्या विविध भागांना जवळपास 2 टन फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। पुणे येथील जे विठ्ठल भक्त अमोर शेरे यांच्या वतीने ती सजावट करण्यात आली। यामध्ये आपण बघितलं तर जवळपास 15 ते 20 प्रकारचे रंगीबेरंगी फुलांचा वापर करण्यात आलेला आहे। गुलाब असेल, शेवंती असेल, मोगरा असेल, जाई जुई असेल, अशा देशी विदेशी फुलांचा वापर करून संपूर्ण मंदिर त्या आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। आज खरं तर हा वर्षातला पहिला सण आणि हा सण असल्यामुळे खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता जर आपण बघितलं तर महिलांनी देखील मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज जर विशेष जर आपण बघितलं तर आज एकादशी आणि संक्रांत असा दुग्ध सरसरा योग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि मंदिर प्रशासनाने आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त महिलांना दर्शनाला प्राधान्य दिलं। त्यामुळे जर आपण बघितलं तर पहाटेपासूनच महिलांनी मोठी गर्दी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळतं। संक्रांती निमित्त आज विठ्ठलाला देखील खास असा पोशाख परिधान करण्यात आलेले। त्याचबरोबर विठ्ठलाला जर आपण बघितलं तर साखरेचे देखील दागिने घातलेले आपल्याला पाहायला मिळते। देवगुळाचे जे दागिने ते देखील आज विठ्ठलाला प्रदान केलेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर वानवासा करण्याकरता राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने महिला भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत आणि मोठी गर्दी देखील आज मंदिरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून अशा महिलांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर या संपूर्ण फुलांच्या सजावटीमध्ये विठ्ठलाचं जे रूप आहे, रुक्मिणी माते रूप अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।